दत्त. पराशर ऋषीने सुधर्म व तारक यांच्या भविष्यकाळाची कल्पना स्थूलमानानं भद्रसेन राजाला दिली होती, पण तेवढ्यानं राजाचं समाधान झालं नव्हतं. त्या दोघांचं वागणं राजघराण्याला हवं तसं शोभत नव्हतं. त्यांची विरक्त वृत्ती दूर व्हावी म्हणून राजाने ऋषींना पुन्हा विनंती केली व उपाय सुचवण्यास सांगितले. पराशर ऋषींना राजाची दया आली. ते म्हणाले, कुठलीही अनिष्ट घटना माणसाला आधी कळली तर त्याला धक्का बसतो, धीर सुटतो. ईश्वरी घटना कुणालाच आधी कळत नाहीत. पण तुझ्या निष्ठेमुळेच मी तुला सारं सांगत आहे व त्यातून मुक्त होण्याचा उपायही सांगत आहे. कुठलीच चिंता करू नको. तुझा मुलगा अल्पायुष्य आहे. त्याच्या नशिबी फक्त 12 वर्षांचं आयुष्य आहे व तो काळही आता संपत आला आहे. फक्त एकच आठवडा उरला आहे त्याच्या आयुष्यातील. त्यानंतर तो पुन्हा तुम्हा सर्वांना सोडून जाणार. ऋषींची ती विषवाणी ऐकून राजाला मूर्छा आली. तो जमिनीवर पडला. पराशर ऋषींनी त्याला उठवून पुढचा उपाय सुचवला. राजा तो शांतपणानं ऐकत होता. ऋषी म्हणाले, तुझ्या मुलाला दीर्घायुष्य लाभावं म्हणून तू शंकराची प्रार्थना कर. त्याच्या नावाने रुद्राभिषेक व 10,000 जप करून घेण्याची व्यवस्था कर. त्यासाठी 100 विद्वान ब्राह्मणांना बोलावून घे. त्यांच्याकडून हे सर्व विधी पूर्ण करून घे. ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा दे. त्यांना संतुष्ट कर. ते दयासागर तुझी चिंता दूर करतील ही खात्री असू दे. राजाने 100 ब्राह्मणांना बोलवण्याची व्यवस्था केली. सर्वजण आल्यावर त्यांना आपल्या मनीचा हेतू सांगितला. रुद्राभिषेक व जप करण्याची विनंती केली. त्यांना नमस्कार केला. दुसऱ्या दिवसापासून ब्राह्मणांनी आपल्या कामाची सुरुवात केली. सकाळपासून दुपारपर्यंत ब्राह्मणांचा मंत्रघोष चालू असे. राजा, राणी, प्रधान व त्यांच्या पत्न्या तो घोष ऐकण्यास बसत. सुधर्म व तारकही ऐकण्यास बसत असत. 7 दिवस केव्हाच संपले. 8व्या दिवशी नेहमीप्रमाणे ब्राह्मणांचं काम चालू असतानाच सुधर्माला अचानक मूर्छा आली व तो जमिनीवर पडला. पराशर ऋषी जिथे उपस्थित होतेच. त्यांनी रुद्राभिषेकाचं पाणी त्या मूर्छित मुलाच्या अंगावर शिंपडले. ब्राह्मणांनी मंत्राक्षता टाकल्या. मुलगा शुद्धीवर आला. सर्वांना आनंद झाला. शिवदूतांनी यमदूतांना पिटाळून लावलं होतं. ते परत यमराजाकडे गेले. सारा प्रकार त्यांना सांगितला. यमराजाने चित्रगुप्ताकडे चौकशी केली. मुलाच्या आयुष्यात प्रथम 12 वर्ष आयुष्य लिहिलं होतं, पण त्याच्या पुढेच 12,000 वर्षांचा उल्लेख होता. यमराजाने चूक कबूल केली. मुलगा दीर्घायुष्य झाला. रुद्राभिषेकचा व जप केल्याचा उत्तम उपयोग सुचविणाऱ्या पराशर ऋषींच्या चरणी सर्वांनी मस्तक टेकून त्यांची प्रार्थना केली. एक भयंकर अनिष्ट दूर झाल्याचा सर्वांनाच आनंद झाला. श्री गुरुदेव दत्त.